पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावात एका 80 वर्षीय वृद्धेची हत्या करून तिचा मृतदेह गोनपाटमध्ये भरून ठेवलाय। ही घटना बुधवारी दिनांक 15 मे रोजी सायंकाळी उघडकीस आली होती। पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी जळगाव स्थानिक शाखेच्या मदतीने अवघ्या 4 तासात गुन्ह्याचा तपास करून संशयित नातवाला अटक केली आहे। कर्ज फेडण्यासाठी आजी पैसे देत नसल्याने नातवानेच तिचा खून केला असल्याचं समोर आलं आहे। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी असलेल्या मांजाबाई दगडू भोई असे मयत आजीचे नाव आहे। त्या आपल्या घरात एकट्याच राहत होत्या। बुधवारी दिनांक 15 मे रोजी सायंकाळी वृद्धेला कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे घरात तिला जीवे ठार मारून गोनपाटमध्ये बांधून ठेवले। ही माहिती पिंपळगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली। त्यानंतर पथक रवाना झाले। मांजाबाई हिच्या बहिणीचा नातू विशाल भोई याने हे कृत्य केल्याचं बातमी पथकाला मिळाली। पथकाने विशाल भोई याची माहिती घेतली असता तो पाचोरा येथे मयताच्या प्रेतासोबत ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे गेला असल्याचं समजलं। त्यावरून पथकासह पिंपळगाव हरेश्वर येथून रणजित पाटील, जितेंद्र पाटील, दीपक अहिरे यांनी पाचोरा येथून विशाल याला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी विशाल भोई यास विचारपूस केली असता त्याने सांगितले की माझ्यावर कर्ज झाले असल्याने कर्जफेड करण्याकरिता मी आजीकडून पैशांची मागणी केली होती। त्यावर आजीने मला नकार दिल्याने मी आजी मांजाबाई हिचा गळा दाबून तिला जीवे ठार मारलाय। त्यानंतर तिचे हातातील चांदीचे गोट पाटल्यांपैकी एक गोट पाटली व कानातील सोन्याच्या बाळ्या काढून घरात असलेल्या गोनपाटमध्ये भरून तिथे घरात ठेवले व मी मागच्या दरवाजाने बाहेर निघून मोटरसायकलने अजिंठा, तालुका अजिंठा, जिल्हा संभाजीनगर येथे जाऊन तिथे एका सोनार दुकानावर मोडून तिथून पैसे घेऊन परत पिंपळगाव हरेश्वर येथे घरी आलो होतो, अशी गुन्ह्याची कबुली आहे। संशयित विशाल प्रभाकर भोई या गुन्ह्याचा पुढील तपासाकामी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतलाय।